या रक्षाबंधनला मार्केटमधून महाग मिठाई आणण्याची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी स्वस्तात आणि शाही मिठाई कशी बनवायची हे दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर शाही मिठाई बनवायला सुरुवात करूया. 1 कप शेंगदाणे मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत. मार्केटमध्ये मिळणाऱ्या मिठाईमध्ये काजूचा वापर केला जातो, परंतु इथे मी तुम्हाला शेंगदाण्यापासून ही मिठाई कशी बनवायची हे दाखवणार आहे. ही मिठाई बनवत असताना गॅसचा देखील अगदी कमीत कमी वापर होतो. अगदी 4 ते 5 मिनिटात शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता हे एका चाळणीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. इथे मी सुक्या खोबऱ्याच्या 2 छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत. मार्केटमधील मिठाईमध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला जातो, परंतु इथे मी सुक्या खोबऱ्यापासून डेसिकेटेड कोकोनट बनवणार आहे. खोबऱ्याची जी मागची काळी बाजू असते ती काढायची आहे. जर तुम्हाला काळी बाजू चाकूने काढायचे जमत नसेल तर खिसणीने देखील खिसू शकता. सर्व खोबऱ्याची मागची बाजू काढून मी आता इथे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. बारीक करत असताना मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही, चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट तयार झालेला आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट तयार आहे. मगाशी भाजलेले शेंगदाणे गार करून मी त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे देखील मिक्सरला चालू बंद करत अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने याचं टेक्स्चर आलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट काढलेला आहे त्याच भांड्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे काढायचे आहेत. आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायचे. ही मिल्क पावडर गोड नाही, त्यामुळे या मिश्रणाला गोडसर अशी चव येण्यासाठी थोडासा गूळ घालायचा आहे. मी इथे 4 चमचे बारीक केलेला गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे मिल्क पावडर आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवायची आहे. आणि या मिश्रणामध्ये लागेल तशी अगदी चमच्याने थोडी थोडी घालायची. कारण ही मिठाई बनवत असताना दूध किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी हे मिश्रण घालणं गरजेचं आहे. आता मगाशी जे आपण मिश्रण बनवलं होतं ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, कारण गूळ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि या मिश्रणाचं थोडंसं बाइंडिंग येते का बघायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता याला अजिबात बाइंडिंग नाही, त्यामुळे यामध्ये मगाशी मिल्क पावडरचं जे मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये मी सुरुवातीला 5 चमचे घालत आहे. एका वेळेसच सगळं मिश्रण घालायचं नाही, अगदी थोडं थोडं चमच्याने घालायचं आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून पाहायचं आहे याला बाइंडिंग येत आहे का. जर बाइंडिंग येत नसेल तर थोडंसं चमच्याने यामध्ये मिश्रण घालायचं आहे आणि पुन्हा बाइंडिंग येते का ते पाहायचं आहे. यामध्ये मी फक्त 5 चमचेच मिश्रण घातलेलं आहे. त्यापासून मी आता हे मळून घेणार आहे आणि नंतर चेक करणार याला बाइंडिंग येत आहे का नाही. अशा पद्धतीने याचा गोळा बनवायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून पाहायचं आहे. याला बऱ्यापैकी बाइंडिंग आलेलं आहे, त्यामुळे आता यामध्ये मिल्क पावडरचं मिश्रण घालायचं नाही. आता हे थोडं बाजूला ठेवूया. इथे मी 1 वाटी खजूर घेतलेली आहे. या खजूरमधील सर्व बिया काढलेल्या आहेत. आता ही खजूर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. खजूर देखील अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने याला टेक्स्चर आलेलं आहे. इथे मी अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. 10 ते 15 काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तसेच 5-7 पिस्ता घेतलेले आहेत. हे बारीक कट करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये अगदी मिनिटभरच याला भाजायचं आहे. जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त याच्यातील ओलसरपणा गेला पाहिजे आणि याच्यामध्ये क्रंचीनेस आला पाहिजे. आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये मगाशी बारीक केलेली खजूर घालायचे आणि खजूर या ड्रायफ्रूट्समध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे गॅस चालू करायची अजिबात गरज नाही, कारण कढई थोडीशी गरम असते, त्यामध्येच हे अगदी व्यवस्थित मिक्स होतं. खजूर ड्रायफ्रूट्समध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे.
तसंच कढईमध्ये ठेवायचं नाही आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आता यापासून आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। सर्व गोळे साधारण एकसारख्याच आकारामध्ये बनवायचे आहेत। साधारण छोट्याच आकारामध्ये हे गोळे बनवून घ्यायचे आहेत, कारण याला वरून दुसरा आवरण लावणार आहोत। इथे मी सर्व गोळे एकाच आकाराचे बनवून घेतलेले आहेत। आता हे थोडंसं बाजूला ठेवूया। आता मगाशी भिजवलेले शेंगदाणे, खोबरं आणि गुळाचं जे मिश्रण आहे त्यापासून हे आपल्याला गोळा बनवायचा आहे। मगाशी खजूर आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणाचे जेवढे गोळे बनवले होते त्याच्यापेक्षा मोठा गोळा इथे बनवून घ्यायचा आहे आणि यापासून जशी मोदकाला पारी बनवतो त्याच पद्धतीने इथे पारी बनवायची आहे। आणि त्यामध्ये मगाशी जो बनवलेला खजूर आणि ड्रायफ्रूटचा गोळा आहे तो आतमध्ये ठेवायचा आहे आणि वरून अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे। आणि वरून छान फिनिशिंग येण्यासाठी थोडा वेळ हातावरती असं गोल गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे मग छान अशी फिनिशिंग येते। आता इथे तुम्ही पाहू शकता छान फिनिशिंग आली आहे। अशाच पद्धतीने बाकीचे बॉल्स देखील बनवून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता याला छान घट्टपणा येण्यासाठी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे मग अगदी व्यवस्थित कट होतील। हे बॉल्स 2 तास फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढलेले आहेत। आता याला थोडा घट्टपणा आलेला आहे। आता ह्या बॉलचे 4 भाग करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला हवं असेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे। मी ते ज्या पद्धतीने आपण पेरू किंवा ॲपल कट करतो त्या पद्धतीने याचे 4 भाग करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी सर्व मिठाई कट करून घेतलेली आहे। अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखीच मिठाई वाटत आहे। मार्केटमधून एवढी महाग मिठाई विकत आणण्यापेक्षा घरी असलेल्या साहित्यामध्ये अगदी स्वस्तात ही मिठाई तयार होते आणि खाल्ल्यानंतर कोणाला विश्वासही बसणार नाही की ही मिठाई घरामध्ये बनवलेली आहे। त्यामुळे या रक्षाबंधनाला तुम्ही या पद्धतीने मिठाई नक्की बनवा, तुमच्या भावाला देखील खूप आवडेल। तसेच या मिठाईचं टेक्स्चर देखील बघा किती छान आलेलं आहे। तुम्हाला मी बनवलेली अगदी सोप्या पद्धतीने शाही मिठाई रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।